आज जेव्हा आरोपीला कोर्टात आल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे. आरोपीला विचारलं की सत्य घटना काय, तर आरोपीनं आम्हाला सांगितलं की गाडीमध्ये अगोदर ती चढली, नंतर मी गेलो आणि आमचं जे पण झालेलं आहे ते सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे, दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. नाही, मर्जीने झालं तर मग तो पळून का गेला? हॅलो, तो मर्जीने झालाय असं जर तुम्ही म्हणताय तर तो पळून का गेला? विथ कन्सर्ट केलेलं आहे. आता तो का पळाला याच्याबद्दल आम्हाला माहित नाही. पोलिसांनी रिमांडमध्ये मागणी केली आहे की त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे, परत त्याचे मेडिकल करायचे. या मुद्द्याच्या आधारावर 15 याच्या आधी देखील त्याच्यावर पोलिसांची त्याच्या सोबत अजून कोण होता, त्याचे साथीदार कोण होते आणि अजून याच्यामध्ये कोण कोण सहभाग आहे, या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पोलीस कस्टडी. तो पळून का गेला होता? मोबाईल रिकव्हर झालेला नाही, त्याच्यासाठी 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. याआधी पण त्याच्यावरती वेपनचं काही माहित नाही. याआधी त्याच्यावरती जे 6 गुन्हे आहेत तर त्यामधले 5 गुन्हे बचाव केलेला आहे की ऍज पर द गाईडलाईन ऑफ द सुप्रीम कोर्ट, जर दोघांच्या मर्जीने जर कन्सर्न जर फिजिकल रिलेशन झालं असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही. आणि हे जे झालेलं आहे ते यांचे जे पण झालेलं आहे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. हो, त्याच्यावर ऑलरेडी 5 ते 6 गुन्हे आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये. म्युच्युअल कन्सेंटनी झालंय की काय हा तपासाचा भाग आहे? नाही, पण त्या मुलीच्या चारित्र्यावरती तुम्ही संशय व्यक्त करताय असं होत नाही का? मिळालेली आहे 12 मार्च पर्यंत नाही मिळालेली. देखिए मैं हिंदी में बताता हूँ कि 12 मार्च तक उसको पीसी मिला है, 12 मार्च 2025 तक उसको पीसी मिला है. हेलो, 12 मार्च 2025 तक उसको पीसी मिला है और पीसी में हम लोग ने आरोपी के बचाव में हमने कहा कि ये इनके साथ जो भी हुआ है ये कंसेंट से हुआ है, दोनों की मर्जी से हुआ है और सुप्रीम कोर्ट के भी हमने गाइडलाइंस बताई. आप कह रहे हैं कि अगर म्यूचुअल कंसेंट से हुआ है तो ये भाग क्यों गया? कहना है भाग क्यों गया? आरोपी का कहना है कि उसने अपने मर्जी के साथ हमारा दोनों का फिर वो भाग क्यों गया? अगर म्यूचुअल कंसेंट से हो रहा है तो ये भागा क्यों, इसके बारे में हमें नहीं पता है, लेकिन उसका कहना है कि हम दोनों के कंसेंट से हुआ है. ठीक है, अभी हमने ये डिफेंस लिया है कि हमने कहा कि सिर्फ आम्ही डिफेंस घेतला आहे की सदर प्रकरण झाले. मैंने दलीलें ये पेश की एज पर द इंस्ट्रक्शन ऑफ द अक्यूज के इंस्ट्रक्शन में हमने दलीलें पेश की कि दोनों की मर्जी से हुआ है ये, और दोनों की मर्जी से होना बोले तो उसे सेक्स नहीं कहा जाता है. ये सुप्रीम कोर्ट का मैंने गाइडलाइन भी कोर्ट को बताया है. एक मिनट, यही मैंने दलीलें पेश की कि दोनों की मर्जी से हुआ. सीसीटीवी कैमरे में लड़की खुद होके गाड़ी में जा रही है, ये भी मैंने दलील दिया. ये हमें आरोपी ने हमको बताया है. वो आया ना, अभी ऑन रिकॉर्ड आया है ना, अभी आया ना. रिमांड के कारण ये है कि उसका मोबाइल जब्त करना है, मेडिकल करना है, उसके साथ में कौन कौन साथी थे वो सारा रिकवर करना है. और वेपन नहीं है, वेपन का नहीं बताया. त्या मुलीचं म्हणणं होतं की यांनी तिला फसवून त्या ठिकाणी बसमध्ये चढायला लावलं आणि म्हणून ती चढली असं त्या मुलीचं म्हणणं होतं. मुलीचा काय म्हणणं आहे याबद्दल मला काय माहित नाही आहे. जे मी तो तपासाचा भाग आहे, जो मैंने डिफेंस लिया हूँ वो लिया हूँ मैंने. संमतीने तो पडून व्यवस्थित सांगा. जर दोघांचं हे संमतीनं झालंय तर तक्रार का दिली गेली? तो तपासाचा भाग आहे ना, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे. आरोपीने आम्हाला एवढं सांगितलं की तिनं तिच्या मर्जीने माझ्या आणि त्याचे संबंध झालेले आहेत, एवढंच आरोपीचं म्हणणं आहे. तो पळून का गेला हा प्रश्न आहे सर. नाही वकील सर, तो पळून का गेला? मग तो जर तपासाचा भाग आहे त्याबद्दल मला माहित असं तर तुम्ही म्हणताय. मत भाई इंग्लिश में बता रही है, काय सांगितलं ते सांगा. द अक्यूज हॅज बीन रिमांडेड